जर तुम्ही रोज हे कुकिंग ऑइल्स यूज करत असाल तर काळजीपूर्वक वापरा, कारण योग्य तेल जर वापरलं तरच हार्ट आणि लिव्हर हे सुरक्षित राहू शकतं. नंबर 5 वर येतं रिफाइंड सनफ्लॉवर ऑइल. हे ऑइल बऱ्याच घरांमध्ये खूप कॉमनली वापरलं जातं. हे हेल्दी आहे, पण यामध्ये ओमेगा 6 हे खूप जास्त प्रमाणात असतं, जे हाय हीटवर अनस्टेबल होतं. याचा रेग्युलर यूज केल्याने शरीरावर सूज येणं किंवा डायबिटीसची रिस्क वाढू शकते. नंबर 4 वर येतं रिफाइंड सोयाबीन ऑइल. हे पण एक चीप आणि खूप कॉमनली युज्ड ऑइल आहे. हे शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स, फॅटी लिव्हर आणि ओबेसिटीची रिस्क वाढवतं. नंबर 3 वर आहे ब्लेंडेड रिफाइंड ऑइल्स. यामध्ये पाम ऑइल, सोयाबीन ऑइल आणि कॉटन सीड ऑइल असे वेगवेगळे ऑइल्स मिक्स करून विकले जातात. पॅकेटवर हार्ट हेल्दी असं देखील लिहिलं जातं, पण खरं सांगायचं झालं तर हे एक सायलेंट किलर आहे. नंबर 2 वर येतं रिफाइंड पाम ऑइल. बरेचसे पॅक्ड स्नॅक्स आणि बिस्किट्स यापासूनच बनवले जातात, पण लिव्हरवर ताण वाढवतं आणि हार्ट डिसीजची रिस्क देखील वेगाने वाढते. त्यामुळे मुलांना बाहेरचे स्नॅक्स आणि बिस्किट्स देताना 4 वेळा या गोष्टीचा विचार नक्की करा. आणि नंबर 1 वर वर्स्ट ऑफ द वर्स्ट म्हणजे वनस्पती घी, ज्यालाच आपण डालडा असं म्हणतो. ही सगळ्यात डेंजरस गोष्ट आहे. हे ट्रान्स फॅट्सने भरलेलं आहे, जे आर्टरीज ब्लॉक करतं, म्हणजेच शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवल हे झपाट्याने वाढवतं आणि डायरेक्ट हार्ट अटॅकची रिस्क यामुळे वाढते. आजकाल घरात हे कमी वापरलं जातं, पण अजूनही काही ठिकाणी मिठाई आणि बेकरी प्रोडक्ट्स मध्ये याचा वापर केला जातो. म्हणून जर तुम्ही यापैकी कुठल्याही कुकिंग ऑइलचा वापर करत असाल तर तो विचारपूर्वक करा. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुठलं ऑइल वापरलं पाहिजे, कच्च्या घाण्याचं तीळ तेल किंवा मस्टर्ड ऑइल किंवा शुद्ध गाईचं तूप याचा वापर तुम्ही करू शकता. पण लक्षात ठेवा, हे सुद्धा नेहमीच कमी प्रमाणात वापरा. ही रील जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा.